नमस्कार. व्हेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. रोजच्या जेवणात जर का तुम्हाला भरपूर फायबर हवे असतील तर नक्की ट्राय करून बघा लाल माठाची आमटी. चला तर मग बघूया ही आमटी कशी करायची ते. इथे मी वाटीभर तूर डाळ 15 मिनिटं भिजत ठेवलेली होती. ती स्वच्छ धुवून घेतलीये. त्यात हिंग आणि थोडीशी हळद घालून कुकरला 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे. बारीक चिरलेली लाल माठाची भाजी इथे मी घेतलेली आहे. आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात थोडीशी मोहरी घालून घेऊया. ती छान तडतडली की त्यात जिरं देखील घालूया. तेही छान फुललं की आपण त्यात हिंग घालून घेऊया. थोडीशी हळद घालूया. ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या घालून घेऊया आणि त्या छानपैकी परतून घेऊया, जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जाईल. मी इथे लाल सुक्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही लाल तिखटाचा देखील वापर करू शकता. सुक्या मिरच्यांनी आमटीला छान टेस्ट येते. आता ह्यावर आपण बारीक चिरून घेतलेली लाल माठाची पालेभाजी घालून घेणार आहोत आणि ती लसणी सोबत शिजवून घेणार आहोत. छानपैकी परतून घेऊया. आता आपली डाळ इथे शिजलेली आहे. ती चांगली घोटून घेऊया. लक्षात ठेवा, डाळ शक्यतो 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवा, जेणेकरून पित्ताचा त्रास होणार नाही. तर डाळ चांगली घोटून झालेली आहे आणि आपली भाजी देखील शिजलेली आहे. त्या शिजलेल्या भाजीवरती आपली ही डाळ घालून घेऊया. लागेल त्या प्रमाणात आपण ह्यात पाणी घालून घेणार आहोत. ही आमटी जास्त घट्ट नसते. पाणी घालून आपण ह्या आमटीला छानपैकी एक उकळी काढून घेणार आहोत. आता ह्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. ओलं खोबरं देखील घालून घेऊया. परत एकदा हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. तर 2 ते 3 आमसुलं घालून घेऊया. थोडासा गूळ देखील घालून घेऊया. छान अशी आंबट गोड चवीची आपण ही आमटी करणार आहोत आणि हे सगळं मिश्रण ढवळून त्याला चांगली उकळी काढून घेऊया. थोडी उकळी यायला लागल्यानंतर आपण त्यात 1 चमचा गोडा मसाला घालून घेणार आहोत. आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे आणि सुगंध देखील खूप छान येतोय. तर कधीतरी लाल माठाच्या भाजीच्या ऐवजी ही आमटी देखील नक्की ट्राय करून बघा. ही आमटी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने ही आमटी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.